बघा धीरज, हे बघ. काय जीवनाची काय करताय? दीपक शेठ, कसं आहे, पोराचा MPSCचा अभ्यास घ्यायलो. आपण पास नाही होऊ शकलो, पण पोराला 100% अधिकारी करणार म्हणजे करणार. आपण कसं पार बुडाला पाजर फुटेपर्यंत आणि काकडीला गाजर फुटेपर्यंत अभ्यास केला, पण आपल्याच्या नाही झाली MPSC, पण पोराला 100% अधिकारी करणार म्हणजे करणार. दीपक शेठ, कसं आहे, आपली MPSC अगदी थोड्या मार्कांना राहायची हो. 70-80 मार्कांना आपली MPSC हुकायची आणि आपली यशदाची गाडी चुकायची. पण पोराला लाल दिव्याची गाडी, बायकोला 9वारी साडी आणि 4 BHK विश्रांतवाडी घेतल्याशिवाय शांत बसू देणारच नाही. आणि त्याचा अभ्यास रोज सकाळी घेत असतो मी. दीपक शेठ, अहो, बंगालची फाळणी, पिठाची चाळणी आणि तोंड धुताना गुळणी केल्याशिवाय त्याला शांत बसू देतच नाही. रोज सकाळी त्याच्याकडून पंचवार्षिक योजनेची आणि ओंकार भोजनाची तयारी करून घेतच असतो. बाप्पा लय कडक अभ्यास घेता तुम्ही तर. कडक? अहो दीपक शेठ, MPSC म्हणजे अभ्यास कडक, मिरची लाल भडक आणि अभ्यासिकेत येणाऱ्या पोरीला धडक दिलीच पाहिजे. दीपक शेठ, MPSC म्हणल्यावर कसं आहे दीपक शेठ, महाराष्ट्रातल्या नद्या, नराच्या माद्या, आद्या पाद्या, कोण पाद्या, मामाजीचा घोडा पाद्या यायलाच पाहिजे. भारताचे बादशाह, बंगालचे गव्हर्नर आणि रणवीर सिंगचा धुरंधर तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर डॉलरची वाढ, अर्थव्यवस्थेची घट, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट समजलीच पाहिजे. त्याशिवाय MPSC होऊ शकत नाही. मी त्याला म्हणलं सिगरेट नको, हवं तर तू BDP, पण तुला यायलाच पाहिजे म्हणलं GDP. अजून काय काय लागतं MPSC साठी? अजून पोरगी पटवायला लाडी गोडी आणि MPSC मध्ये चालू घडामोडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर पेपर पाहून फाट्याची हातभर आणि करंट अफेअरसाठी देवा जादवर. आणि त्याच्यासोबतच अभ्यासिकेमध्ये 12 तास बसायची आणि नवीन आलेल्या पोरीकडे पाहून हसायची प्रॅक्टिस पाहिजे. दीपक शेठ, कसं आहे, आपल्याच्याने MPSC पास नाही झाली दीपक शेठ म्हणून समाज आपल्याला लय बोलला. त्यानंतर मी प्रत्येकालाच कॉलला, पण पोराला 100% MPSC पास करणार म्हणजे करणार. कारण आता आपलं हे एकच आहे दीपक शेठ, का पोराला MPSC करवणे, अधिकारी बनवणे, गावामध्ये मिरवणे आणि भाऊकीची जिरवणे. आता नको ब्लेंडर, नको OC, आता फक्त MPSC. जय MPSC.